मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पणजीच्या दिशेनं येणाऱ्या सगळ्याच वाहन चालकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। परवरी भागात या महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। याच कामाला आणखी वेग देण्यासाठी 2 जानेवारीपासून परवरीतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येणार आहे। हा बदल 2 मार्चपर्यंत कायम राहणार असल्यानं या भागातून प्रवास करणाऱ्यांनी तो लक्षात घेणं गरजेचं आहे। नाहीतर वाहतूक कोंडीमध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। यातील पहिला बदल हा ओपीडी मार्ग ते दामियंती गोवा शोरूम या भागातील आहे, तर दुसरा बदल कदंब रेस्टॉरंट ते ओ कोकॅरो जंक्शन पर्यंतच्या वाहतुकीत होणार आहे। या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे। हे पर्यायी मार्ग अरुंद आहेत, त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालेल। म्हणूनच या पर्यायी मार्गावरील रस्त्यालगतची झाडं त्वरित कापून टाकावीत असा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दिला आहे। या मार्गांवर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असावा, यासाठी योग्य पथदीप उभारावेत। या भागांमधून वाहतूक कोंडी झाल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल यांसारख्या आपत्कालीन वाहनांना सुरळीत पुढे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी लेन उपलब्ध करून देण्यात यावी। वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यानं कंत्राटदारानं दोन्ही ठिकाणी किमान 2 ट्रॅफिक मार्शल नियुक्त करावेत। जर वाहनं मधीच थांबली तर कंत्राटदाराने क्रेन तैनात करावी आणि परवरी वाहतूक कक्षाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती वाहनं हटवावीत। वाहतूक पोलिसांच्या सहकार्यानं कंत्राटदार मुख्य भागात गणवेश, रिफ्लेक्टेबल जॅकेट आणि बॅटनसह ट्रॅफिक मार्शल तैनात करेल। वाहतूक कक्षाच्या परवरी किंवा परवरी पोलीस स्थानकाकडून सूचना मिळेपर्यंत कंत्राटदार रस्ते बंद करणार नाही किंवा वाहतूक वळवू शकणार नाही। कंत्राटदारानं पर्यवेक्षक नियुक्त करावा आणि त्याचा मोबाईल नंबर परवरी वाहतूक कक्षाच्या पोलिसांना द्यावा, असं या आदेशात नमूद करण्यात आले। मी परवरी हांगा जे फ्लायओव्हरचे काम चालू आहे त्या रिगार्डिंग नॉर्थ गोवा कलेक्टरान आयज एक नोटिफिकेशन काढला की 2 जानेवारी ते 2 मार्च मेरेन मधले काही रूट्स हे बंद असतले। तितून एकाच फेजीन 2 असे ए आणि बी असे 2 डिव्हिजन केला की गिरी हांगा सकल जी पोल नंबर 16 आसा, पोल नंबर 16 टू पोल नंबर 20 म्हटल्यार जो पोल नंबर 16 जो सांगोळडा वचपा खातीर तो एक डायवर्जन वायडनिंग केला, थंयसून ते दमानियांनी गोवा हांगासर तो रोड कम्प्लिटली ब्लॉक आसतलो। हो रूट फक्त म्हापशासून जे पणजी वचपाक रूट जे व्हेकल्स आसा तेंच्या खातीरच ओपन आसतलो। बाकी जो पणजीसून येवपी जो ट्रॅफिक आसा तो सांगोळडा नाल्यार सुकूर रोडासून डायवर्जन आसतलो। तशेंच फुडें अजून एक बी रूट म्हटल्यार पोल नंबर 55 टू पोल नंबर 61 हो मदलो एक रूट बंद आसतलो। जे पणजीसून जो ट्रॅफिक येता तो थंयतलो एक चोडणकर हॉस्पिटल जे आसा, चोडणकर हॉस्पिटलाच्या ऑपोजीट एक इंटरनल रूट वयता। हो इंटरनल रूट डायरेक्ट सांगोळडाचो DIYच्या रुटार कनेक्ट जाता। आतां मेरेनचे इन्फॉर्मेशन अशें इंटरनल मेळ्ळा की हो रोड कंप्लिटली अशें बंद करचे ना, ट्रॅफिक कंजेशन जावपाक जायना म्हणून लायट व्हेकल जे आसतले हे इंटरनल रुटा वचून डायवर्ट करतले आणि तशेंच हेवी व्हेकल्स तशें पळोवपाक गेल्यार नोटिफिकेशनान कंप्लिटली येवपाचें न्ही म्हणून सांगला, पण जे इंटरस्टेट बसीस आसा हे डायरेक्टली स्ट्रेट हायवे वरसूनच ते डायवर्ट करतले। ते इंटरनल रुटार बस वचून थंय ट्रॅफिक कंजेशन जावपाक जायना म्हणून सद्या मेरेन तरी जे हेवी व्हेकल जे बसीस इंटरस्टेट बसीस आसतले किंवा ट्रक्स आसतले वा टेम्पो ते डायरेक्ट हायवे वरसूनच डायवर्जन आसतले। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।